बाल संस्कार शिबिराच्या नावावर IAS अधिकारी, राजकीय पुढारी, त्यानंतर अभिनेते अशा लोकांना बोलवून पालकांकडून अवाढव्य फी वसूल केली जाते आणि चांगल्या हॉटेल्समध्ये म्हणजे चांगल्या रेप्युटेशन हॉटेल्समध्ये असे बाल संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते. राष्ट्रसंतांची जी शिकवण आहे बाल संस्काराची, कारण आजही राष्ट्रसंतांच्या विचारांचे जे बाल संस्कार होतात ते अजून आधुनिक म्हणजे पुरोगामी आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीचे बाल संस्कार शिबिर घेत आहेत ते कितपत योग्य आहे? काही बाल संस्कार शिबिर जे फोटो भरायले पैसे जमा करायसाठी असं काही पाहणीतून आलं. वर्गण्या काढायच्या, लोकांना दाखवायचं, वर्गण्या दुनिया भरायच्या काढायचा. हा झालं राजकीय, कोणी पाहुण्याला बोलावतात. आता कोणी कोणाला बोलवू शकते दादा? बरोबर. त्याच्यात तो पुरोगामी आहे की डावा आहे की उजवा आहे हे नाही पाहिजे. बरोबर. आता काल मी डाव्या विचारसरणीचा माणूस, पण मला वाढदिवसाला त्या कार्यकर्त्यानं गडकरी साहेबाला बोलावलं. मग आता ते मुद्दा आहे ते पाहुण्याला बोलायचा, पोरायले चांगला विचार द्या. परंतु काही लोकांची लालूच त्याच्या मागची असं बाल संस्कार केंद्रात कल्पना सूचना द्यायला किंवा विचार ऐकवायला कोणी येऊ शकते. बरोबर, त्याच्यावर ऑब्जेक्शन नाही. परंतु धंदा करणं त्या बाल संस्कार केंद्राचं नाव सांगून काही लोक करोडपती झाले. म्हणजे लोकांकडून वर्गणी उपट्याची, पैसे भरपूर उपट्याचे लोकांकडून आणि काम कमी. मग एवढे झाले तर हिशेब दे. सांगायचं म्हटलं ज्याले धंदा करायचा आहे त्याने हे संस्कार केंद्र करू नये. लोक धंदा करून राहिले. कारण आता बाहेर जर म्हटलं तर या शिबिराचे 7,000 ते 10,000 हजार रुपये घेतले जातात. लूट आहे. हॉटेल आणि IAS अधिकाऱ्याच्या नावावर जाहिराती. हे काय नाटक आहे? मला ते समजलं. बाल संस्कार नावावर लोकांना, संस्था चालकांना धन जमा करू नये. पहिले ज्ञान द्यायचं, करा निष्काम भावना, त्याचा धंदा करू नये संस्कार वर्गाचा. बघ दुसरं काही सांगणार नाही. राष्ट्रसंतांचं बालसंस्काराच्या संदर्भात काय विचार? आज लहान लहान मुलं उद्या मोठे जीवनात झाले पाहिजे. कारण यायच्या शिवाजी, बाबासाहेब, शाहू फुले, ज्योतिबा, सावित्री आहेत. आता आमचे क्लास चालूच आहेत. गुरुकुंज मोजरीत गुरुकुल मध्ये चालते. तेरुळकर दादाचे चालते. तुम्हाला समजते ना? मतलबी लोक इस्टेट वाढली त्याची संस्कार वर्गामुळं. इस्टेटा वाढल्या, एका महिन्याच्या क्लासात ते 3 वर्षाचं कमवून बसते. बरोबर. हे मी पाहिल्या. नाव नाही घ्या. बरोबर. 3 वर्षात पाहुणे आले की नाटक दाखवतात, शो करतात. म्हणजे त्या पाहुण्याची वाह आणि हे ते पोरायले समोर बसून आणि नोटा हे जमा करतात. कोणीही धंदा करू नये. पैसे कमावण्याचा मार्ग संस्कार वर्गाने जमा करू नये. जमा करू लोक स्वतःहून देतात तो विषय वेगळा.